नमस्कार, मैं खुशी। स्वागत है आपका HT न्यूज इंडिया में। आइए नजर डालते हैं इस वक्त की बड़ी खबर पर। पत्रकारासह आईवडिलांवर हल्ला करणारे शिवसेना उबाठा गटाचे 6 कार्यकर्ते जेलवासी। सामाजिक माध्यमांवर काही आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याच्या कारणावरून पत्रकारावर हल्ला करण्यासाठी आलेल्या शिवसेना उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी पत्रकारास वाचवण्यासाठी धावून आलेल्या त्याच्या आई वडिलांवर देखील बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना नुकतीच हिंगणघाट शहरात घडली। या प्रकरणी पोलीस प्रशासनाने तत्काळ कारवाई करत 6 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित पत्रकाराने काही राजकीय घडामोडींवर आधारित टीका स्वरूपात मजकूर समाज माध्यमावर पोस्ट केला होता। या पोस्टमुळे संबंधित पक्षाच्या कार्यकर्त्यांचा संताप उफाळून आला। त्यांनी थेट पत्रकाराच्या घरी जाऊन त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। यावेळी पत्रकाराचे आईवडील त्याला वाचवण्यासाठी पुढे सरसावले असता त्या दोघांवर देखील जबर मारहाण करण्यात आली। या प्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी त्वरित कारवाई करत शिवसेना उबाठा गटाचे 6 कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांविरोधात भारतीय दंडविधान कलम 189(2), 189(4), 191(2), 333, 118(1), 296, 351(2) अंतर्गत गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदवले। त्यानंतर सर्व आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले। मात्र न्यायालयीन सुनावणी दरम्यान न्यायाधीश श्रीमती पेठे मॅडम यांनी आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावत त्यांना जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले। त्यामुळे आता 6 आरोपी जेलवासी झाले आहेत। HT न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदीर बख्श। खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए HT न्यूज इंडिया।